हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड फिफ्थचा जो सेट नंबर 39 आहे त्याचा त्याचे ज्यातले प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. तर फर्स्ट आहे राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसेज. आता आपल्याला दिलेलं आहे बघा इथे 58.43 रुपीज 58.43. आता आपल्याला याच्यात द्यायचं आहे की या 58.43मध्ये रुपीज किती आहे आणि पैसे किती आहे. ठीक आहे, तर मग आपण कसं लिहिणार ते सोपं आहे. तर रुपीज 58.43 पैसे. मग आपण हे लिहिणार कसं, तर आपण असं लिहूया रुपीज 58.43 पैसे, किंवा आपण 43 पैसेही म्हणू शकतो किंवा पैसे 43 असंही म्हणू शकतो. म्हणून आपण समजण्यासाठी पैसे लिहून घ्या, पैसे 43. राईट. आता हे बघा सेकंड नंबर, ते आहे रुपीज 9.30. आता आपण यांना कसं लिहिणार, रुपीज 9. आता हे 9 आहेत आपले आणि पैसे किती आहेत 30. पैसे 30. थर्ड एक्झाम्पल आपण बघूया, अत्यंत सोपं आहे. रुपीज 2.30. याला कसं लिहिणार तुम्ही, रुपीज 2, बरोबर आहे. हे सुरुवातीचे रुपीज आहेत आणि पॉईंटच्या नंतरचे जे असतात ते पैसे असतात, आणि म्हणून आपण लिहूया पैसे 30. राईट, सोपं आहे बघा. त्यानंतर फोर्थ आहे रुपीज 2.3. आता याला आपण कसं लिहिणार, रुपीज 2, पैसे परत 30 येणार. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे एक्झाम्पल आपल्याला दोन्ही सारखे वाटतात बघा, सारखेच आहेत 2.30 आणि 2.3. आता ह्या पॉईंटनंतर ह्या डिजिटवर किती शून्य आहेत याला तेवढं महत्त्व नसतं. ह्याला 3 असल्यामुळे आपण त्याला 30 पैसेच मानायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. आता आपला जो क्वेश्चन आहे तो बघा कसा आहे, राईट हाऊ मेनी रुपीज इन डेसिमल फॉर्म. आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये. म्हणजे डेसिमल फॉर्म हा आपण जो वरती लिहिला हा डेसिमल फॉर्म आहे. ठीक आहे, तर आपण याला काय करायचं आहे, आता डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर कसं लिहिणार आपण, हे अत्यंत सोपं आहे. रुपीज 6.25, बरोबर आहे. किती सोपं आहे, फक्त आपल्याला 6 जसा तसं इथे लिहायचं आहे आणि 25 पैसे हे पॉईंट दिल्यानंतर ठेवायचे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, 15 रुपीज आणि 70 पैसे. आता याला आपण कसं लिहिणार, रुपीज 15.70 पैसे. राईट, फक्त पॉईंटमध्ये टाकायचं आहे 15 रुपीज नंतर आणि 70 जसं तसं लिहायचं आहे. ठीक आहे. थर्ड नंबर,
8 रुपीज 5 पैसे. आता याला आपण कसं लिहू शकतो? रुपीज 8.50 पैसा. सॉरी 8 रुपीज आणि 5 पैसे. पण या अगोदर आपल्याला इथे एक दुरुस्ती करायची आहे, कारण इथे 5 आहे, सिंगल डिजिट आहे, म्हणून इथे आपण 8.5 न लिहिता काय करायचं, 8.05 रुपीज असं लिहायचं आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. इथे आपण जे इथे लिहिलं बघा, तर इथे 25 डबल डिजिट होता, 2 डिजिट होतं, जसं तसं लिहिलं. इथे 70 डबल डिजिट होते, म्हणून आपण हे जसं तसं लिहिलं. परंतु इथे 5 आहे, म्हणून आपण इथे हे असं न लिहिता हे असं लिहिलं. मग हे आहे रॉंग आणि हे आहे राईट. हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला कळण्यासाठी आहे बघा. तर 8.05 पैसा हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा जेव्हा रुपीज नंतर सिंगल डिजिट येणार तेव्हा आपण मध्ये काय टाकायचं आहे, 0 टाकायचं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता बघा फोर्थ आहे 22 रुपीज 4 पैसा. आता याला आपण कसं लिहिणार सांगा बरं. आता 22 रुपीज जसे तसे येणार, मग इथे 40 पैसे येतील का 0.04 पैसे येतील? सांगा बरं मला कसं येणार. येस राईट. इथे आपण काय करायचं, 22 रुपीज 0.4 पैसा. ठीक आहे. कारण का आपल्याला माहिती आहे की कारण आपल्याला माहिती आहे की 100 पैसे मीन्स 1 रुपी होतात. बरोबर आहे. 100 पैसे मीन्स 1 रुपी, और त्याला उलट जर म्हटलं तर 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. आणि म्हणून आपण इथे 0.04 लिहायचं आहे. लक्षात ठेवा. इथे जेव्हा जेव्हा ही सोपी ट्रिक आहे की सिंगल डिजिट येईल तेव्हा 0.0 ठेवायचा. डबल डिजिट येईल तर फक्त आणि फक्त तुम्हाला ते जशी तशी फिगर लिहायची आहे. ठीक आहे. आता 5th बघूया. $720 पैसे. आता याला आपण कसं लिहिणार, 720 पैसे. आता 720 पैसेमध्ये आपण जर विचार केला तर जो फॉर्म्युला आहे आपला की 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे किंवा 100 पैसे मीन्स 1 रुपी. त्याचा उलट जर कॉन्व्हर्सली आपण जर सांगितलं तर मग 700चे किती झाले, 700चे रुपीज 7 झाले. बरोबर आहे. आणि 20 पैसे वरचे 20 पैसे येतील. म्हणून आपण काय करूया, रुपीज हे बघा 720 मधले 700 आपण जर वेगळे काढले केले तर ते किती येतील, 7 रुपीज आणि पॉईंट हे 20 डबल डिजिटचे आहे, म्हणून आपण हे जसेचे तसे लिहिले. ठीक आहे. किती सोपं आहे. मात्र एक लक्षात ठेवायचा की आपला फॉर्म्युला जो आहे की 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. ठीक आहे. आता नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आपण आपलं सॉल्व करूया क्वेश्चन. तो आहे राईट हाऊ मेनी मीटर्स अँड हाऊ मेनी सेंटीमीटर्स. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलं आहे की जे दिलेले
नंबर्स राहणार आहेत आपल्याला किंवा डिजिट्स राहणार आहेत, तिच्यामध्ये आपल्याला मीटर आणि सेंटीमीटर लिहायचे आहेत. पण त्या अगोदर मात्र आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, जो फॉर्म्युला आहे तो काय लक्षात ठेवायचा आपल्याला, की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हा एक आहे, हे लक्षात ठेवायचं. किंवा त्याला जर उलट बोललं तर आपण 100 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर. म्हणजे 1 मीटर असेल तर 100 सेंटीमीटर झालं. किंवा आपण जर म्हटलं की 2 मीटर असेल तर किती होणार, 200 सेंटीमीटर, राईट. किंवा आता 5 मीटर असेल तर किती येणार, 500 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा हे लक्षात ठेवायचं आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे असतं. किंवा 100 सेंटीमीटर म्हटलं तर 1 मीटर म्हणतो, हे आपल्याला विसरायचं नाही आहे. तर आता त्यातलं पहिलं एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलं आहे बघा. 58.75 मीटर. आता याला आपल्याला मीटर आणि सेंटीमीटर अशा रीतीने लिहायचं आहे. तर आपण काय करूया, 58 हे जसे तसे येतील, मीटरचा एम, आणि अँड हे 75 हे काय येणार, सेंटीमीटर येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. हा जो पॉईंट नंतरचा डबल डिजिट आला आहे बघा, 2 डिजिट्स आहेत 1 आणि 2, म्हणून 75 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याचप्रमाणे सेकंड नंबर आपण लिहूया 9.30 m. आता याला आपण कसं लिहिणार, हा 9 आहे तर 9 मीटर येणार. आणि हे जे पॉईंट नंतर डबल डिजिटच्या 30 आहेत 30, तर याला लिहिणार आपण 30 सेंटीमीटर. ओके. थर्ड नंबर 0.30 m. आता बघा इथे गंमत आहे. आता 0.30 m म्हणजे इथे 0 आहे, म्हणजे तो मीटर किती आला, जसा इथे 9 होतं 9.30, इथे 9 मीटर होता. हा इथे 58 होता तर हा 58 मीटर होता. तर इथे 0 आहे तर हा नॅचरली काय होणार आहे, 0 m होणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर डबल डिजिटचे 2 येणार आहे, हे बघा 30 हे सेंटीमीटर येणार आहे. अँड 30 सेंटीमीटर, राईट. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता फोर्थ आहे बघा 0.3 मीटर. इथे बघा, इथे सुद्धा आपल्याला काय येणार आहे, हा 0 मीटर आहे. अँड हे 3 ह्या पॉईंटमुळे याच्यावर 0 टाकला तरी तो ह्या 0.30 सारखाच होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आपण लिहिणार इथे 30 सेंटीमीटर. ओके. आता बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, तिच्यामध्ये त्यांनी दिलं आहे राईट हाऊ मेनी मीटर्स इन डेसिमल फॉर्म. आता डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला हे लिहायचे. तर पहिले एक्झाम्पल आहे बघा 1.50 सेंटीमीटर. आता नॅचरली याच्यामध्ये हा जो 1 आहे हा 1 मीटर आहे आणि 50 हे सेंटीमीटर जसेच तसे. म्हणून आपण काय करणार, पण मात्र आपल्याला इथे CMमध्ये शेवटी लिहायचं नाही आहे, मीटरमध्ये लिहायचं आहे. फक्त त्यांनी विचारलं आपल्याला हाऊ मेनी मीटर्स विचारलेलं आहे, म्हणून आपल्याला काय किती द्यायचं आहे, मीटरमध्ये लिहायचं आहे. मग आपण कसं लिहिणार ते 1.50 मीटर्स, राईट. ओके. त्याचप्रमाणे आता सेकंड एक्झाम्पल आहे 50 मीटर आणि 40 सेंटीमीटर. आता हे कसं लिहिणार बघा, हे 50 मीटर जसं तसं येणार
ह्या बाजूला, आणि 0.40 सेंटीमीटर हे डबल डिजिटचं असल्यामुळे जसंचं तसं येणार बघा. तर 50 मीटर एक्स्ट्रीमली सॉरी, हे इथे लिहिताना चूक झाली आहे. 50.40 मीटर, कारण आपल्याला मीटरमध्ये सांगितलं आहे, कारण आपल्याला ऑलरेडी यांनी मीटर आणि सेंटीमीटर दिलेलं आहे आणि त्या दोघांचे मिळून आपल्याला मीटरचं सांगितलं आहे आणि आपल्याला ते लिहायचं आहे. आणि थर्ड आता 50 m/4 सेंटीमीटर. आता बघा इथे कन्फ्युजन होतं, मी मागेही सांगितलं होतं पैसे करताना तसं हे इथे आहे की इथे 50 मीटर आणि 40 सेंटीमीटर हे डबल डिजिट आहे. इथे आपण जसं तसंच आहे, फक्त इथे 40 होतं, इथे 4 आहे, तर इथे कसं येईल ते 50.04 मीटर. कारण का आपल्याला माहिती आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. त्याचं डिव्हिजन जर केलं तर 0.4 येतं, 4 सेंटीमीटरचं, म्हणून आपण त्या रीतीनं लिहिलं. ठीक आहे. आता 734 सेंटीमीटर आहे बघा. आता याच्यात मीटर आपल्याला दिलेलं नाही आहे, पण आपल्याला ठाऊक आहे की 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. मग इथे आपल्याला 734 सेंटीमीटर दिलेले आहेत. जर आपण याच्यातले 34 सेंटीमीटर बाहेर काढले, मायनस केले आणि फक्त 700चा विचार केला, 700 सेंटीमीटरचा, तर ते किती मीटर होतील? 7 मीटर. मग आपण हे 7 मीटर जसं तसं केलं आणि पॉईंट हे 34 जसेचे तसे लिहिले आणि इथे लिहिलं मीटर. ठीक आहे. यालाच आपण जर इकडे केलं तर असं हे 700 सेंटीमीटरचा सेंटीमीटरचा मीटर झाला. ठीक आहे. आता 5. आता बघा इथे 10 सेंटीमीटर. थोडं ट्रिकी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे पूर्ण तर 100 सेंटीमीटर नाही आहे. 100 सेंटीमीटर असता तर 1 मीटर झाला असता, पण इथे आपल्याला त्यांनी काय दिलं आहे? 10 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे मग आपण काय करूया, इथे सपोज जर आपण इथे छोटंसं एक हे सॉल्व करूया बघा. इथे 10 सेंटीमीटर आपण जर डिव्हिजन केलं इथे छोटंसं, तर आपण करूया इथे 10ला आपण 100ने करूया डिव्हाइड. का केलं? कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि आपल्याला दिलेलं फक्त 10 सेंटीमीटर, म्हणून 10 सेंटीमीटरला आपल्याला 100ने डिव्हाइड करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. मग आपण काय केलं आता, 100 हा 10 जो आहे हा तर छोटा आहे, बरोबर आहे. 100 हा जो डिव्हायझर आहे, हा डिव्हायझर डिव्हिडंडपेक्षा मोठा आहे, म्हणून आपण अगोदर सुरुवातीला 0 घेतला. ठीक आहे. 100 0 जा, आता इथे हा 0 घेतला आणि हा 1, बरोबर आहे. मग आता आपण काय करायचं की इथे आपल्याला 0 घ्यायचा आहे, कारण आपल्याला कंप्लीट करायचं आहे डिव्हिजन, म्हणून इथे आपण 0 पॉईंट घेतला आणि इथे हा 0 घेतला. ठीक आहे. मग आता 100 1 जा 100, म्हणजे काय येणार ते 0.1 मीटर. समजलं तुम्हाला इथे? बघा आता क्वेश्चन नंबर 5 आहे, तो काय म्हणतोय, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स अँड हाऊ मेनी मिलीमीटर्स. आणि त्यातला पहिला आपल्याला दिला आहे त्यांनी 6.9 सेंटीमीटर्स. पण हे लक्षात घेण्याच्या अगोदर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की मिलीमीटर आणि सेंटीमीटरमधला जे रिलेशन आहे ते कसं आहे. तर आपल्याला माहिती आहे की 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर, बरोबर आहे. किंवा आपण त्याला कॉन्व्हर्सली म्हटलं तर 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 mm, हे लक्षात घ्यायचं आहे.
त्याचप्रमाणे आता मी जर म्हटलं की 1 mm तर किती सेंटीमीटर होणार, त्याला आपण डिव्हाइड करावं लागेल. 1ला 10नी डिव्हाइड करावं लागेल आणि ते येईल 0.1 सेंटीमीटर येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला हे सॉल्व करत जायचं आहे. म्हणजे 10 mm म्हणजे 1 सेंटीमीटर किंवा 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 mm. हे आलं लक्षात. मग आपण काय करूया आता, पहिले जे एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी ते बघूया. 6.9 cm आणि त्यांनी आपल्याला काय म्हटलं आहे, सेंटीमीटर आणि मिलीमीटर ह्या दोघं युनिट्समध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. हा जो फॉर्म आपल्याला दिलेला आहे हा तो. तर आपण करूया. 6 हा जो सेंटीमीटर आहे हा जसाचा तसा येणार आणि सेंटीमीटर लिहायचं आणि हे 9 मिलीमीटर घ्यायचं. ओके. त्याचप्रमाणे सेकंड पॉईंट बघा, सेकंड क्वेश्चन 20.4 सेंटीमीटर. आता याला आपण कसं लिहिणार, हे 20 जसे तसे लिहायचं आहे. 20 सेंटीमीटर आणि 4 mm म्हणजे मिलीमीटर येणार. ठीक आहे. नंतर थर्ड नंबर 0.8 cm म्हणजे सेंटीमीटर. आता ह्याला कसं करणार आपण, आपल्याला माहिती आहे की हिच्यामध्ये हा 0च्या ठिकाणी तर 0 सेंटीमीटर आहे म्हणून आपण जसा तसा लिहू 0 सेंटीमीटर आणि mm 8 आहे म्हणून 8 mm जसेचे तसे लिहिले. ठीक आहे. 4 नंबर 0.5 सेंटीमीटर. हे सुद्धा वरीलप्रमाणेच आपल्याला लिहावं लागेल कारण इथे सेंटीमीटर 1 नाही आहे किंवा 2 नाही आहे, 3 नाही, ते 0 आहे म्हणून 0 सेंटीमीटर आणि 5 mm ह्याप्रमाणे ते आले. ठीक आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. राईट हाऊ मेनी सेंटीमीटर्स इन डेसिमल फॉर्म. आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायला सांगितलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, पहिला आहे तो आहे 7 सेंटीमीटर 1 mm. आता आपल्याला माहिती आहे की ह्या सेंटीमीटर मध्ये आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे आपण काय करूया, हे 7 जसेचे तसे येतील. बरोबर आहे. 7 आणि इथे पॉईंट येणार, हा 1चा पॉईंट येणार आणि इथे येणार आपण सेंटीमीटर लिहूया. ठीक आहे. आता 16 mm. आता आपल्याला माहिती आहे की किती मिलीमीटरचा 1 सेंटीमीटर होतो, 10 सेंटीमीटरचा 10 mmचा 1 सेंटीमीटर होतो. बरोबर आहे. मग आपण काय करूया, याच्यातले 10 सेंटीमीटर जे mm आहेत याच्यातले ह्या 16मधले 10 mm बाहेर काढले तर तो 1 सेंटीमीटर तयार होतो. बरोबर आहे. म्हणून आपण तो इथे लिहिला आणि मग उरले किती, हे वरती 6 म्हणून 1.6 सेंटीमीटर झालं. कळलं. आपल्याला माहिती आहे की 16 mm मध्ये किती सेंटीमीटर मावतात, तर हा जो 10 आहे 10 mmचा 1 सेंटीमीटर होतो म्हणून तो आपण इथे लिहिला आणि हे 6 आहेत ना, हे पॉईंट दिल्यानंतर हा 6 सेंटीमीटर झाला. हे लक्षात घ्यायचं आहे. आता इथे बघा, इथेही तसंच करायचं आहे पण इथे थोडीशी आपल्याला 3 डिजिट नंबर दिलेला आहे. तर किती mmचा 1 सेंटीमीटर होतो, 10 सेंटीमीटरचा. बरोबर आहे. आता पण इथे 144 आहे. आपण जर म्हटलं की 100 mmचा जर आपण म्हटला तर किती होणार, 100चा विचार करतो आहे मी, तर तिथे 10 सेंटीमीटर होणार. पण 140 जर म्हटले तर किती येणार, 14 सेंटीमीटर येणार. याच्यातले आपण ह्या 144 mm मधले जर 140 mm जर बाहेर काढले तर त्याचा किती सेंटीमीटर होईल, 14. आणि हा जो 4 उरलेला आहे तिसरा, हा जसाचा तसा पॉईंट दिल्यानंतर सेंटीमीटरमध्ये येणार. हे लक्षात ठेवायचं आहे. आता 8 mm. आता 8 mm आपल्याला माहिती आहे की
10 mm चा 10 mm चा 1 सेंटीमीटर होतो, पण इथे फक्त 8 mm आहे. मग हे कसं करणार? मग यासाठी अगोदर आपल्याला 0 लिहावं लागणार आणि हा 8 इकडे जसाचा तसा आणि सेंटीमीटर लिहायचं आहे. ठीक आहे, कारण इथे कंप्लीट 1 सेंटीमीटर होत नाही आहे, कारण इथे 8 आहे म्हणून 0.8 सेंटीमीटर आलं, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता इथे आपला हा जो सेट नंबर 39 आहे हा आटोपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेट नंबर 40 घेऊया. तोपर्यंत बाय 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.